विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम 2022-23 सब्जेक्ट मॅथ्स स्टँडर्ड 10th पोस्ट टेस्ट विथ आन्सर। तेव्हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका। तसेच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सब्जेक्ट मॅथ्स स्टँडर्ड 10th पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स। क्वेश्चन नंबर 1 बघा, चूज अँड राईट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द गिवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन। बघूया क्वेश्चन काय आहेत। फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल m² - 16n² आर। उत्तर येईल आपलं एका ब्रॅकेटमध्ये m - 4n आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m + 4n, म्हणजे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट असणार आहे। m - 4 आणि m + 4n, m - 4n आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m + 4n। पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 2, इफ 12x + 13y = 26 and 13x + 12y = 24, what is the value of x + y? तर x + y ची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे ऑप्शन क्रमांक बी 2। तुम्हाला हे सोल्युशन तुम्हाला सॉल्व करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला आन्सर भेटणार आहे 2B, कारण फिल इन द ब्लँक आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहायला हरकत नाही। क्वेश्चन नंबर 3 बघा, 2 पॅरलल लाईन्स आर intersected by a transversal if measure of one angle is formed is 70 degree, then the measure of its alternate angle is dash dash। तर लक्षात ठेवा, जर मेजर अँगल जो आहे तो 70 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे, तर ऑल्टरनेट अँगलचा जो मेजर आहे तो पण 70 डिग्री असणार आहे। ऑप्शन नंबर डी इज करेक्ट। Equation of line which is parallel to x-axis and at 5 units below distance it is y = -5। Option number C is correct। Question number 2 बघूया आपण। Solve the following sub questions, multiply। बघा 4√8 × 3√2 आहे, आपण 4 × 3 आणि रूटमध्ये 8 × 2 घेतले। 4 3 = 12 आणि 8 2 = 16, तर 16चा स्क्वेअर रूट येतो बाळांनो 4, म्हणजे 12 × 4 आन्सर आलो 48, म्हणून 4√8 × 3√2 = 48 हे तुमचा आन्सर येईल। क्वेश्चन नंबर 2 बघा, इफ P/Q = 7/3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ P - Q/Q। बघा P/Q ची व्हॅल्यू दिलेली आहे 7/3 बाय डिव्हिडंड मेथड थ्रू। बघा P - Q/Q म्हणजेच काय, P ची किंमत आहे 7 म्हणजे 7 - Q म्हणजे 3, 7 - 3 आणि अपॉन Q म्हणजे 3, तर 7 - 3/3 म्हणजे बघा उत्तर येईल आपलं 7 - 3 आन्सर आलं 4 आणि अपॉन 3 म्हणजे P - Q/Q ची किंमत आहे 4, ते मायनस नाही ते 4 आहे, लक्षात ठेवा 4/3 हे आपलं उत्तर येणार आहे। क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण। मेजर ऑफ वन अँगल ऑफ रॉम्बस इज 50 डिग्री, then find the measure of its adjacent angle। आन्सर बघूया। लेट्स मेजर ऑफ adjacent angle bx। adjacent angles of rhombus are supplementary, therefore x + 50 = 180 degree। बघा x आहे तसं ठेवून 50ला आपण =च्या पलीकडे पाठवलो, पॉझिटिव्ह म्हणजे +50 चे -50 होतील। x = 180 - 50 आन्सर आलेला आहे x = 130, म्हणजे मेजर ऑफ adjacent angle इज 130 डिग्री हे तुमचं आन्सर येईल। पुन्हा एकदा उदाहरण बघून घ्या कशा प्रकारे सोडवलेलं आहे व्यवस्थित। पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 2-4 बघत आहोत आपण। sin θ = √3/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos θ युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी। लक्षात ठेवा बाळांनो, sin² θ + cos² θ = 1 आहे, ठीक आहे। पुढे जाऊया आपण, पुढे सॉर्ट करूया। इथे बघा, आता इथे आपण काय केलं, sin² θ + cos² θ आहे =1, तर आपण cos² जे θ आहे तसंच ठेवून sin² θ ला आपण =च्या पलीकडे पाठवलं, त्यामुळे तिथे तुमचं जे नवीन फॉर्म्युला तयार झाला बघा, cos² θ = 1 - sin² θ = 1 - sin² θ, म्हणजे त्याची आपल्याला ती किंमत दिलेली आहे √3/2 याचा स्क्वेअर आहे, तर आपण पुन्हा 1 - आता √3चा स्क्वेअर 3 आणि 2चा स्क्वेअर 4 आलेला आहे। आता क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, 4 - 3/4 आपलं उत्तर आलं 4 - 3 1 आन्सर आले आणि खाली आले 4।
कॉस स्क्वेअर थिटाची किंमत आली आपली 1/4 आणि आपण त्या दोघांचा स्क्वेअर रूट घेऊया. कॉस थिटा इक्वल टू 1/2 हे तुमचं आन्सर येणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे सॉल्व्ह करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. चलो क्वेश्चन नंबर 5 बघतो आपण. ड्रॉ अन अँगल ऑफ मेजर 125 डिग्री अँड बायसेक्टेड. बघा तुम्हाला या प्रकारे 125 डिग्रीचे तुम्हाला अँगल काढायचा आहे आणि तुम्हाला बायसेक्ट करायचं आहे. डायग्राम व्यवस्थितपणे बघून घ्या. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघा. तुषार परचेज क्लोथ फ्रॉम अ शॉप फॉर ₹316. He received 25% discount. Then how much amount was paid by तुषार टू शॉपकीपर. बघूया. डिस्काउंट आहे आपला 25%, म्हणजे डिस्काउंट 316 इंटू 25%, म्हणजेच 316 इंटू 25/100. बघा 25ने आपण भाग दिलेला आहे. 25 म्हणजे 25, 25 4 जा 100, 1/4 इथं आन्सर आलेला आहे. आणि 4ने आपण जेव्हा 316ला डिवाइड केलं, भाग दिला, तेव्हा त्याच्या उत्तर तुमचं 79, म्हणजे थोडक्यात त्याला डिस्काउंट भेटलेला आहे ₹79. मग ॲक्च्युअल पर्चेसिंग प्राईस आहे किती, एकूण किती किंमत होती ₹316. त्यात त्याला 25% डिस्काउंट म्हणजे ₹79 त्याला डिस्काउंट मिळाला. म्हणजे 316 मायनस 79 आन्सर आलेला आहे ₹237. क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ अरिथमेटिक मीन ऑफ 5, 6x, 9 and 13 is 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. बघा तुम्हाला अरिथमेटिक तुम्हाला मीन दिलेला आहे 8 आहे तो. 5 + 6 + x + 9 + 13चा. तर फॉर्म्युला आपण बघूया. अरिथमेटिक मीन इक्वल टू 5 + 6 + x + 9 + 13 अपॉन 5, कारण नंबर बघा किती 5 आहे त्याच्यामध्ये, बरोबर. एकूण 5 नंबर आहेत, त्यामुळे त्याला आपण डिवाइड बाय 5 केलेला आहे. तर अरिथमेटिक मीन आपल्याला ऑलरेडी 8 दिलेला आहे. 8 इक्वल टू, तर प्लस करून घ्या बाळांनो. 5 + 6 + 9 + 13. तुमचं उत्तर येईल 33 + x करा अपॉन 5. अपॉन 5 जे डिवाइड जे 5 आहे ते आपण इक्वल टूच्या पलीकडे नेले, तर तुम्हाला तिथे डिवाइडचे ते मल्टिप्लाय होतील. 8 × 5 इक्वल टू 33 + x. 8 × 5 = 40 इक्वल टू 33 + x. 33 इथे प्लस आहे, तिथे मायनस होतील, म्हणजे 40 - 33 इक्वल टू x. आणि एक्सची किंमत जी आहे तुमची आलेली आहे ती 40 - 33 इक्वल टू तुमचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे 7. बघा 40मधून 30 गेले, उत्तर तुमचं उत्तर त्याला बघा 7 तुमचं उत्तर आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण. इन अ सर्कल विथ अ सेंटर P and radius 13 cm, seg AB is a chord, length AB equal to 24 cm and PQ perpendicular to chord AB, then find the distance between a chord AB from the center of the circle. बघा chord AB ते आपल्याला सेंटर ऑफ द सर्कल पण तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. काढूया. बघा इन द सर्कल विथ सेंटर P, PQ परपेंडिक्युलर टू AB ऑलरेडी दिलेला आहे. एक नियम आहे आपला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्डला तो बायसेक्ट करतो आपल्याला माहिती आहे, म्हणून AQ इक्वल टू 1/2 AB, म्हणजे ABची किंमत आहे 24, तर AQची किंमत आपली येणार आहे 12 cm. आता ट्रायंगल बघा बाळांनो. ट्रायंगल आपला APQ या ट्रायंगलमध्ये आपल्याला दिसत आहे की PQ इक्वल टू 5 cm, PA इक्वल टू 13 cm आणि AQ इक्वल टू 12 cm. तर बघूया. इन ट्रायंगल APQ अँगल Q इक्वल टू 90 डिग्री युजिंग पायथागोरस थेरम. AP² इक्वल टू PQ² + AQ². AP किमती घालून घेऊया. 13² इक्वल टू PQ² + 12². 13चा स्क्वेअर आहे 169, PQ² आहे तसं, आणि 12चा स्क्वेअर आहे 144. PQ² इक्वल टू 169 - 144 आणि PQ² इक्वल टू 25. दोघांचा स्क्वेअर रूट घेतला आपण. PQ इक्वल टू 5. तर आपल्याला जे PQ जे आहे, PQचं डिस्टन्स जे आहे ते मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला जे डिस्टन्स बिटवीन अ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरपासून AB पर्यंत जे डिस्टन्स आहे PQ तुम्हाला काढायचं होतं. तर या प्रकारे तुम्हाला PQ काढता आलेला आहे. तर हेन्स डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 5 cm. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल वेसल विथ रेडियस 10 cm अँड हाईट 7 cm. तुम्हाला सिलेंड्रिकल वेसलची तुम्हाला कॅपॅसिटी काढायची आहे. त्याचा रेडियस आहे 10 cm आणि हाईट आहे 7 cm. बघूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वेसल इक्वल टू πr²h. पायची किंमत आपण 22/7 घेतली. R आहे 10, म्हणजे 10² आणि इंटू हाईट आहे 7. कॅल्क्युलेट करूया. 7ने आपण 7 1 7ने गेट कॅन्सल केले. उरले 22 आणि 10चा स्क्वेअर आपण घेतला 100. 22 × 100 इक्वल टू 2200 क्युबिक सेंटीमीटर. CU सेंटीमीटर. लक्षात ठेवा 2200 अपॉन 1000 आपण केलेलं आहे, कारण
1 लिटर इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर. बघा 1 लिटर म्हणजे 1000 क्युबिक सेंटीमीटर आहे. तर आपल्याला लिटरमध्ये ही व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण 2200ला आपण 1000 आपण डिवाइड केला. आपला आन्सर आलेला आहे 2.2 म्हणजे 2.2 लिटर ही या सिलेंड्रिकल वेसलची कॅपॅसिटी असणार आहे. द कॅपॅसिटी ऑफ अ सिलेंड्रिकल वेसल इज 2.2 लिटर. क्वेश्चन नंबर 5 बघा. ॲज शोन इन द फिगर in triangle PQR angle P equal to 30 and angle R equal to 60, length of the hypotenuse PR equal to 8, then find the length of side PQ and side QR. बघा PQ आणि तुम्हाला QR ची तुम्हाला साईड काढायची आहे. बघूया ट्रायंगल PQR इज 30 60 90 डिग्रीचा हा ट्रायंगल आहे. बघा एक अँगल P आहे 30, अँगल R आहे 60 आणि अँगल Q आहे 90 डिग्री. म्हणून PQ इक्वल टू √3/2 इंटू PR, कारण साईड ऑपोजिट टू 60 डिग्री दिलेलं आहे. मग आपण PQ ची किंमत काढून घेऊया. √3/2 इंटू 8 कॅल्क्युलेट केला आपण. किंमत आली 2 ने आपण 8ला डिवाइड केलं. 2 1 2 2 4 8. PQ ची किंमत आली आपली 4√3. तर अशा प्रकारे आपण PQ काढलेला आहे. पुढे आपण आता काढूया QR. QR इक्वल टू 1/2 इंटू PR, कारण साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. मग 1/2 इंटू 8. 2 1 2 2 4 8. QR ची किंमत आपल्याली आहे 4. तर अशा प्रकारे आपली PQ ची किंमत आपली आलेली आहे 4√3 आणि QR ची किंमत आलेली आहे 4. क्वेश्चन नंबर 4 बघूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन a + 2ab = 14, 3a + 4b = 34. बघा a + 2b = 14 आणि 3 हे आपला इक्वेशन नंबर 1 आहे. 3a + 4b = 34 हे आपलं सेकंड इक्वेशन असणार आहे. मल्टिप्लाय बाय आपण इक्वेशनला आपण काय केलं, आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे इक्वेशन नंबर 1ला. बघा 2a + 4b = 28 हे आपलं थर्ड इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार बाळांनो, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. 3 इक्वेशन आहे आपलं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. बघा सेकंड इक्वेशन आहे आपलं 3a + 4b = 34 आणि थर्ड इक्वेशन आहे 2a + 4b = 28. मायनस करा, सिम्बॉल चेंज झाले, मायनस मायनस मायनस. आन्सर तुमच्या येणार आहे a = 6. आता प्लेस a = 6 कोणत्याही एका इक्वेशनमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. बघा a = a = 6 ही जी किंमत आहे ती आपण a + 2b = 14 या आपण इक्वेशनमध्ये इन्सर्ट करत आहोत. बघा a ची किंमत 6 टाकली आपण, + 2b = 14. 2b = 14 - 6. 2b ची किंमत 14 - 6 आपली 10 आली. b = 8 आली. 2b = 14 - 6 आन्सर आला 8. b = 8/2 आणि b ची किंमत आपल्याली आहे 4. b = 4 आपलं हे आन्सर येणार आहे. ab = 6 आणि 4. या प्रकारे तुम्हाला हे उत्तर सॉल्व करायचं आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 4. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PMN सच दॅट लेंथ MN = 5.7 सेंटीमीटर, अँगल M = 65 डिग्री आणि अँगल P = 60 डिग्री. बघा या प्रकारे तुम्हाला तो अँगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर बघा इन ट्रायंगल PMN अँगल P + अँगल M + अँगल N = 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे सम ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल आर 180 डिग्री हा नियम आहे. तर 60 + 65 + अँगल N = 180 डिग्री. 160 65 दोन्ही प्लस केले 125 आन्सर आलं, प्लस अँगल N = 180 डिग्री. 180 मधून 125 मायनस केले आणि अँगल N आपण आलेला आहे 55 डिग्री. म्हणजे बघा 2 अँगल दिले होते, तिसरा अँगल आता आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. ही आपली रफ डायग्राम आहे आणि या प्रकारे तुम्हाला तुमची ही फेअर डायग्राम तुमची ही असणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला ही डायग्राम काढणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला हा आजचा आपला जो स्टँडर्ड 10चा मॅथचा व्हिडिओ आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच इतरांना सुद्धा चॅनल रेकमेंड करावं ही विनंती. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.